नमस्कार, मी तेजल नागरे. कुंभमेळ्याच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुढच्या अर्धा तासामध्ये कुंभमेळ्यात या आठवड्यामध्ये नेमकं काय घडलं त्या संदर्भातला आढावा आपण घेणार आहोत. तर ममताच्या महामंडलेश्वर पदावरनं धक्कादायक माहिती समोर आली. ममतानं तब्बल 10 कोटी रुपयांना महामंडलेश्वर पद खरेदी केल्याचा दावा करण्यात आलाय. नेमका काय आहे हा दावा आणि ममतानं त्यावर काय म्हटलंय पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. 10 कोटीत ममता महामंडलेश्वर. ममतानं पैसे देऊन विकत घेतलं पद. ममता म्हणते माझं बँक अकाउंट तर सील. महाकुंभमेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावर बसवण्यावरून मोठा वाद उफाळून आला. अखेर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी दास यांनी ममताची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी केली. इतकंच नाही तर ममताला दीक्षा देणाऱ्या किन्नर आखाड्याच्या लक्ष्मीनारायण त्रिपाठींनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवलं. मात्र हा वाद काही केल्यानं संपायला तयार नाहीये, कारण ममताने 10 कोटी रुपये देऊन महामंडलेश्वर पद मिळवल्याचा आरोप होतोय. ममताने मात्र आपलं बँक अकाउंट सील असून पैसे नसल्याचं म्हटलंय. मेरे पास 10 क्या मेरे पास 1 करोड़ भी नहीं है. मेरे बैंक अकाउंट सील किए गए हैं गवर्नमेंट ने. आपको मालूम नहीं मैं किस तरह से रह रही हूँ, मेरे जीवन में रह रही हूँ. ये आंसू ऐसे ही नहीं आ रहे. मैंने काफ़ी त्याग किया है, काफ़ी चीज़ का. टॉपलेस फोटोशूट आणि नंतर ड्रग्ज प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये असतानाही ममता वादग्रस्त होती. 2013 मध्ये ममताने हिंदी चित्रपटसृष्टी सोडून ड्रग माफिया विकी गोस्वामी सोबत दुबईत लग्न केल्याचा आरोप आहे. हा तोच ड्रग माफिया आहे ज्याला दुबईत ड्रग्ज तस्करी प्रकरणी 12 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता. आता संन्यास घेतल्यानंतरही वाद तिची पाठ सोडायला तयार नाहीये. महामंडलेश्वर पदावरून हटवलं असलं तरी महाकुंभमेळा संपेपर्यंत तरी ममताची वादांपासून सुटका नाही हेच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रयागराजमध्ये जाऊन महाकुंभात शाही स्नान केलं. मात्र मोदींनी दिल्लीतील निवडणुकीचा दिवस का निवडला आणि त्यावर विरोधकांनी का आक्षेप घेतला त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. भगव वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ, दिल्लीत मतदान, मोदींचं महाकुंभात स्नान. मोदींच्या पवित्र स्नानावर विरोधकांची टीका. भगवी वस्त्र, हातात आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि मुखानं नामजप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी प्रयागराजमधील संगमात स्नान केलं. स्नानानंतर पंतप्रधानांनी सूर्याला अर्घ्य अर्पण केलं. सुमारे 5 मिनिटं मंत्र जप करून सूर्यपूजा केली. संगम नोजवर गंगेची पूजा केली. गंगा मातेला दूध अर्पण केलं आणि साडी अर्पण केली. दरम्यान कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी वसंत पंचमी आणि मौनी अमावस्यासारखे शुभ दिवस निवडले जातात. परंतु मोदींनी 5 फेब्रुवारीचा दिवस का निवडला असा प्रश्न अनेकांना पडला. त्याची काय कारणं आहेत पाहूयात. माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीतील अष्टमीची तिथी. शास्त्रानुसार ध्यानधारणेसाठी अत्यंत शुभ दिवस. पवित्र संगमात स्नान करून पितरांचं स्मरण करण्याची प्रथा. असं असलं तरी मोदींच्या या पवित्र स्नानावर विरोधकांनी निशाणा साधलाय. कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवसच मोदींनी निवडल्यामुळे त्यांच्या गंगा स्नानावर टीका करण्यात आली. मोदींनी जर आम्हाला नेलं असतं सगळ्या खासदारांना तर आम्ही गेलो असतो. एकटे एकटे काय जाता. आम्हाला नेलं असतं त्यांच्या ह्याच्यात तर आम्हीही त्यांच्याबरोबर ते पुण्य पदरात पाडून घेतलं असतं. पण निवडणुकीच्या दृष्टीनं दिल्लीच्या त्यांनी आजचा दिवस निवडला. त्यांना उद्याही जाता आलं असतं.
त्यांना निकालानंतरही जाता आलं असतं किंवा त्यांना सुरुवातीलाही जाता आलं असतं, पण मुहूर्त त्यांनी काढलेला आहे आजचा 5 तारखेचा. राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं आणि ते साधण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माहीर आहेत हे वेगळं सांगायला नको. आणि त्यामुळेच मोदींच्या गंगास्नानाचं कनेक्शन दिल्लीतल्या मतदानाशी जोडण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तिनं बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली, लाखो चाहत्यांचं प्रेम मिळवलं. ती मिस इंडियाही झाली आणि राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला. मात्र तिने आता ही इंडस्ट्री सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. अशी कोण आहे ती अभिनेत्री जिला साध्वी बनायचंय? पाहूया त्या रिपोर्टमध्ये. मिस इंडिया घेणार संन्यास. सनातन धर्माच्या प्रसारासाठी बनली श्रीलक्ष्मी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अभिनेत्री, मिस इंडिया, मिस वर्ल्ड टुरिझम, राष्ट्रपती पुरस्कार विजेती आणि आता साध्वी. ही अभिनेत्री आहे इशिका तनेजा. वय वर्ष फक्त 30. मात्र अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना तनेजानं ग्लॅमरस दुनिया सोडून आता अध्यात्माचा मार्ग पत्करलाय. इशिकानं कुंभमेळाव्यात संन्यास घेऊन साध्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच अभिनय सोडून इशिका तनेजा साध्वी झालीये का? तिनं अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. अभिनेत्री मिस इंडिया इशिका तनेजा महाकुंभात साध्वी बनलीये. तिनं अभिनय क्षेत्र सोडून धर्माचा प्रसार सुरू केलाय. अभिनेत्री तनेजा खरंच साध्वी झालीये का याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. आमच्या टीमनं तनेजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती काय म्हणाली पाहूया. साध्वी बनना बहुत बड़ा कमिटमेंट है एंड नॉट जस्ट इन द सेंस ऑफ मैरिज और किड्स. उसमें बहुत ज़्यादा चीज़ें हैं और क्या मैं अभी उतना बड़ा कमिटमेंट कर सकूं ये बहुत ही बड़ा प्रॉमिस है अपने आप से और हायर कॉन्शियसनेस से. तो मुझे लगता है कि जब तक मैं अपने आप को उसमें काबिल ना समझूं मुझे वो प्रॉमिस करना नहीं चाहिए. चाहत है पर अभी वो कमिटमेंट नहीं है. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. अभिनेत्री इशिका तनेजा साध्वी बनलेली नाही. सनातन धर्माच्या प्रसारासाठी तिनं गुरुदक्षिणा घेतलीये. इशिका श्रीलक्ष्मी बनून सनातन धर्माचा प्रसार करतीये. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वतींकडून तिनं गुरुदीक्षा घेतलीये. गुरु मिळाल्यानं जीवनाला दिशा मिळते असं तिचं म्हणणं आहे. सनातन धर्माचा मी प्रचार करत असेल तर अडचण काय असा सवालही तिनं उपस्थित केलाय. तसंच चित्रपट निर्मितीची संधी मिळाली तर मी ते नक्की करेन पण त्यातही सनातनचाच प्रचार करेन असंही तनेजा म्हणाली आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत इशिका तनेजा ही साध्वी झाल्याचा दावा असत्य ठरलाय. फक्त सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरुदक्षिणा घेतल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. प्रयागराजमधील महाकुंभातून दररोज काही ना काही नवीन घडतंय. कधी मॉडेल तर कधी साध्वी तर कधी ममता कुलकर्णीमुळे महाकुंभ गाजतोय. मात्र आता महाकुंभातून थेट हिंदू राष्ट्राची घोषणा करण्यात आली आहे. हिंदू राष्ट्रासाठी संविधानाचा मसुदाही तयार करण्यात आलाय. आणि कसं असेल हिंदू राष्ट्र पाहूयात. महाकुंभातून हिंदू राष्ट्राची घोषणा. 501 पानांचं नवसंविधान. महाकुंभात संविधानाचा मसुदा तयार. अखंड हिंदू राष्ट्राची पहिली राज्यघटना तयार झाली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. प्रयागराजच्या भूमीवर उत्तर आणि दक्षिण भारतातील 25 विद्वानांनी 12 महिने 12 दिवसात हिंदू राष्ट्राची राज्यघटना तयार केली आहे. 4ही खंडपीठाच्या शंकराचार्यांच्या संमतीनंतर ही घटना केंद्र सरकारकडे पाठवली जाईल. रामराज्य, श्रीकृष्णाचं राज्य
मनुस्मृती आणि चाणक्याचं अर्थशास्त्र यांच्या आधारे 501 पानांची राज्यघटना तयार करण्यात आली आहे. कशी असेल ही राज्यघटना पाहूया. 25 विद्वानांकडून 12 महिने 12 दिवसात हिंदू राष्ट्राची राज्यघटना तयार. रामराज्य, श्रीकृष्णाचं राज्य, मनुस्मृती आणि चाणक्याच्या अर्थशास्त्राचा आधार. 501 पानांची राज्यघटना तयार. 2035 पर्यंत हिंदू राष्ट्र घोषित करण्याचं लक्ष्य. राष्ट्रप्रमुखाची निवड केवळ निवडणुकीच्या आधारे. संविधानानुसार सर्व जाती धर्मांना भारतात राहण्याचा अधिकार. हिंदू राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला लष्करी शिक्षण अनिवार्य. जैसे ईसाइयों को जो अधिकार प्राप्त होंगे वही अधिकार प्राप्त होगा जो इटली में हिंदुओं को प्राप्त होगा. वही ये सब जगह होता है. ये यही नहीं है, ये और भी संवैधानिक व्यवस्था में यही है. इटली में भी भारत का व्यक्ति प्रधानमंत्री नहीं बन सकता, इसीलिए सोनिया गांधी जन्मना नागरिक थी, इसलिए नहीं बन पाई हो. तो वो व्यवस्थाएं हमने इसमें बहुत कड़ाई से रखा है. जो त्वरित न्याय हमारे देश में अभी भी विलंबित न्याय है. व्यक्ति अपराध करता है और मरते दम तक उसको दंड नहीं मिल पाता है. इसमें दंड की एक आयु सीमा है. दरम्यान राज्यघटनेनुसार एकसदनी विधिमंडळ असेल आणि सभागृहाचं नाव संसद नसून हिंदू धर्म संसद असेल. संसदेची रचना कशी असेल पाहूया. संसदपटूंसाठी किमान वयोमर्यादा 25, मतदानासाठी वयोमर्यादा 16 वर्ष. जैन, बौद्ध आणि शीख धर्माच्या अनुयायांनाच निवडणूक लढण्याचा अधिकार. धर्मसंसदेच्या सदस्यांना मतदारसंघ भत्ता, वाहतूक आणि सुरक्षेची सुविधा असेल. धर्मसंसद सदस्य होण्यासाठी वैदिक गुरुकुलाचा विद्यार्थी असणं अनिवार्य असेल. जनतेला लोकप्रतिनिधीला पाय उतार करण्याचा अधिकार असेल. यासह न्याय, कर्मावर आधारित जाती व्यवस्था यासारख्या घटकांचा विचार करून हिंदू राष्ट्राची राज्यघटना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे महाकुंभमेळ्याच्या निमित्तानं अखंड भारत आणि हिंदू राष्ट्राच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. महाकुंभमेळ्यामध्ये माळा विकणाऱ्या मोनालिसाला तुम्ही पाहिलंच असेल. मात्र आता मोनालिसाचा नवा लुक पहा. मोनालिसा मॉडेल बनलेली आहे. होय, तिच्या मॉडेलिंगचे व्हिडिओ व्हायरल करून तसा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच मोनालिसाने मॉडेलिंग सुरू केलंय का याची पडताळणी केल्यानंतर काय सत्य समोर आलंय पाहूयात. व्हायरल गर्ल मोनालिसाचा नवीन लुक. माळा विकणारी मोनालिसा बनली मॉडेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात निळ्या डोळ्यांची मोनालिसा चर्चेत आली आणि अख्ख्या देशभरात व्हायरल झाली. आणि बघता बघता माळा विकणारी मोनालिसा स्टार बनली. मात्र आता तिनं माळा विकणं बंद करून मॉडेल बनल्याचा दावा करण्यात आलाय. तसे तिचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. मात्र खरंच मोनालिसा मॉडेल झालीये का? तिनं नवीन लुक केलाय का? ती आता मॉडेलिंग सिनेमात काम करणार आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. या व्हिडिओ सोबत एक फोटोही व्हायरल होतोय. या फोटोत दिसणारी तरुणी ही मोनालिसाच असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळी तो फोटो दुसऱ्याच तरुणीचा असल्याचं समोर आलं. व्हिडिओ की फ्रेम रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर व्हायरल व्हिडिओ क्रिएटर तनू रावत या युजरच्या इंस्टाग्रामवर मूळ व्हिडिओ असल्याचं आढळलं. तनू रावतनं हा व्हिडिओ नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड केला होता. यासोबत अनेक व्हिडिओ आणि फोटो मोनालिसाचे व्हायरल करण्यात आले. मात्र ते तरी खरे आहेत का ते आम्ही पडताळून पाहिलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. मोनालिसा मॉडेल बनल्याचा दावा खोटा आहे. मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ AI द्वारे बनवण्यात आले. मोनालिसा अजूनही महाकुंभात माळाच विकतीये. AI ने बनवलेले फोटो व्हायरल करण्यात आले. मोनालिसा भोसलेचे व्हिडिओ फेस स्वॅप टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आले. सध्या मोनालिसा ही ट्रेंडिंग मध्ये आहे. काहींनी तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत असे व्हिडिओ तयार केले.
आणि ही मोनालिसाच असल्याचा दावा केलाय. मात्र आमच्या पडताळणीत मोनालिसानं नवीन लुक करून मॉडेलिंग केल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता जालन्यातून एक मोठी बातमी समोर येते. वाळू माफियांविरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलेले. प्रशासनाने 9 आरोपींवर तडीपारीची कारवाई केलेली आहे. यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरचाही समावेश असून जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या 6 आरोपींवरही परभणी, जालना आणि बीड तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानं ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. फडणवीसजवळ धनंजय मुंडेसारखी टोळी, पैसे कमिणारी काढणारी, ती म्हणन एखाद्या दिवस की मग पाहुण्यामुळे उठला काय हो म्हणून एखादं मला तोंड बंद करायसाठी केलं असत. मला पाहुणा रावळा काही नाही. माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं नाही. मी कुटुंब खाली उतरलंय आंतरवलीच्या व्यासपीठाहून. कुटुंब आईला आणि बापाला कुणीच उतरू शकत नाही. या जगात असा माणूसच असू शकत नाही. इथं मी जोपर्यंत आंदोलनात आहे तोपर्यंत मराठा म्हणूनच आहे. हा, मग ते माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही चुकीचं काम असल्यावर. मग पाहुण्याचा तो विषय संपला. आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते. पुण्यामध्ये आता खासगी बोरवेलचं सर्वेक्षण होणार आहे. वापरात नसलेल्या बोरवेल बंद करण्यात येणार असून बोरवेलमध्ये मुलं पडण्याच्या घटनांचा प्रतिबंध करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं ही नियमावली घालून दिलेली आहे. बोरवेलच्या सुरक्षेसाठी या नियमावलीची अंमलबजावणी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत. वापरात नसलेल्या बोरवेल बंद करणे, बंद न केल्यास संबंधितांवर कारवाई करणार. सर्व बोरवेलची नोंदणी करणं आता अनिवार्य असेल. बोरवेल भोवती संरक्षक भिंत, सूचना फलक असावा. नियमांचं पालन होत नसल्यास दंडात्मक कारवाई करणार. आता बातमी आहे फेरीवाल्यांसंदर्भातली. फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं मुंबई हायकोर्टानं आता ठणकावलेलं आहे. डोमेसाईल शिवाय राज्यामध्ये फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे डोमेसाईल असायलाच पाहिजे. कुणीही येईल आणि रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नसल्याचं मुंबई हायकोर्टानं ठणकावलंय. तर इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे आणि आपल्या राज्यातही हा नियम लागू करण्याचे आदेश देऊ असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय. तर रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच पाहिजेत. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसायासाठी डोमेसाईल आवश्यक. इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे. तर कुणीही येऊन रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नाही. डोमेसाईल शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश देणार.